अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे भाजपच्या विजयाचा जल्लोष उत्साहात साजरा करण्यात आलाय। खासदार अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात मिठाई वाटून आनंद व्यक्त केलाय। यावेळी बोलताना खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर देशाने पुन्हा विश्वास दाखवला आहे। जनतेने विकास, राष्ट्रहित आणि स्थिर नेतृत्वाला कौल दिलाय असे डॉक्टर अनिल बोंडे यांनी म्हटले आहे। तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी पश्चिम बंगालला बांगलादेश बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या जनतेने चुराडा केला असा हल्लाबोल केलाय। विरोधकांवर टीका करताना त्यांनी पुढे म्हटले की देवधर्माविषयी अपशब्द वापरणाऱ्या आणि हिंदू भावनांचा अपमान करणाऱ्यांना जनतेने योग्य उत्तर दिले आहे। मोर्शी शहरात भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत विजयाचा आनंद साजरा केलाय। संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। भारतीय जनता पक्षाचा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये जो झंझावात सुरू आहे त्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये अभूतपूर्व यश 191 पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पक्षाला मिळाले आहे। आसाममध्ये तर रेकॉर्ड तोडलेला आहे आणि पुद्दुचेरी सुद्धा कायम ठेवलेली आहे। जे देवाला शिव्या देत होते उदयनिधी आणि स्टॅलिन त्यांचाही पक्ष सपाचट झालेला आहे आणि तिथे सुद्धा सत्तांतर झालेलं आहे। ज्या डाव्यांनी पूर्ण देशाची बेईमानी केलेली होती त्या केरळमध्ये सुद्धा फक्त केरळमध्ये काँग्रेसला नाक राहिलं, बाकी त्याही तिथेही भाजपनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं। आणि सर्वात महत्त्वाचं की ममता बॅनर्जीचा अहंकार, ममता बॅनर्जी जे पश्चिम बंगालला बांगलादेश करण्याचं स्वप्न पाहत होती ते चकनाचूर केलं। भारतीय जनता पक्षाच्या जाबाज कार्यकर्त्यांनी, प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींनी, गृहमंत्री अमितजी शाह यांच्या चाणक्य नीतीनी आणि त्यासोबतच राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीनजी आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीससुद्धा तिथे प्रचाराला गेले होते आणि सर्व कार्यकर्त्यांचा सामूहिक प्रयत्न या माध्यमातून पश्चिम बंगालसुद्धा भारतीय जनता पक्षाचा भगवा तिथं फडकतो आहे। आणि म्हणून हा आनंद सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी अपरिमित आहे, सगळ्यात मोठा आहे। आणि म्हणून आज मोर्शीमध्ये सर्वांनी जल्लोष साजरा केला। संपूर्ण देशभर भारतीय जनता पक्ष आणि भारतीय नागरिक हा जल्लोष साजरा करतात आहे। हा विजय विकसित भारत 2047 करता महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे। आणि जो पश्चिम बंगालमध्ये घुसखोर घुसपेटी आजपर्यंत राजकारण आणि ममता बॅनर्जीला सत्ता देत होते ते तिथल्या लोकांनी झुगारून लावलेलं आहे आणि म्हणून हा विजय भारतासाठी अतिशय ऐतिहासिक आहे। पुन्हा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमितजी शाह, नितीनजी नवीन, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि तमाम भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं मनपूर्वक मोर्शीकडून अभिनंदन। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।